नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. चला आज बनवूया आपण दोडक्याची सुकी भाजी चण्याची डाळ टाकून. तर मस्त अशी चण्याची डाळ मी आधी भिजत ठेवली, दोडका धुवून शिरा काढून कापून ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण फोडणीला टाकूया. तर फोडणीसाठी कढई गरम केली, त्याच्यानंतर तेल टाकून घेतलं. तेलात आता जिरे लसूण टाकायचे, त्याच्यानंतर टाकायचा आपण बारीक कापलेला दोडका. हळद टाकून घेऊया थोडीशी, चवीनुसार मीठ टाकायचं आणि ह्याच्यामध्ये काय टाकायचं, लाल तिखट टाकायचं, जिरे आणि लसूण घातलेला. मसाला वगैरे टाकायचा नाही. अशी भारी भाजी लागते ही सुकी. आणि जरी तुम्हाला पातळ करायची असली तर त्याच्यासाठी थोडंसं रस्सा ठेवायचा. पण मी आज ही भाजी करणार आहे डब्याला सुकी. तर इथं चण्याची डाळ मी टाकून घेते आता आणि मस्तपैकी वाफेवर शिजवून देणार आहे. कारण याच्यामध्ये बिलकुल पाणी टाकणार नाही, फक्त वाफेवरच दोडक्याची भाजी शिजवून घेणार आहे. त्याच्यानंतर मग आता चपात्या वगैरे करून घेते, तोपर्यंत इकडं भाजी पण शिजेल. सकाळची घाई गडबड असली ना तर अशा पद्धतीने स्वयंपाक करायचा, खूप पटकन होतो. थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला. आता मी याच्यावर झाकण ठेवून पाणी ठेवणार आहे वरती. भाजीमध्ये बिलकुल पाणी टाकायचं नाही. तर कुठल्याही वेलीवरच्या भाज्यांवर पाणी टाकायचं नाही, फक्त वाफेवर भाज्या शिजवून द्यायच्या. त्याची चव एकदम अप्रतिम लागते आणि टेस्टी पण लागते. तर इथं मस्तपैकी पाणी चांगलं उकळलेलं आहे. आता मी काढून बघते, मस्त भाजी शिजली दोडक्याची. चण्याची डाळसुद्धा शिजलेली आहे. तर आपली भाजी आता तयार आहे. थोडंसं पाणी मी कमी आटू देते आणि लगेच डब्यासाठी भाजी आपली तयार. चला मग, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. मोठा व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा रेसिपी टाकलेली आहे, तर तीसुद्धा तुम्ही पाहू शकता जाऊन. तर मस्त अशी डब्यासाठी मी इथं दोडक्याची चण्याची डाळ घालून भाजी केलेली आहे. कशी वाटली ती खरंच नक्कीच सांगा. चला आता डबा भरून देते. गरम भाजी डब्यामध्ये जरी भरली तर बाजूला ठेवून देते थोडा वेळ आणि नंतर मग डब्याला झाकण लावणार आहे. कारण थोडीशी थंड होऊन दिली ना, नंतर डबा पॅक करायचा. चला परत भेटूया.